अर्बन कुटुंब प्रमुख सन्माननीय भाऊ बँकेचे चेअरमन डॉक्टर एरम साहेब, उपाध्यक्ष माननीय समीर जोशी साहेब, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गुरव साहेब, सर्व सन्माननीय संचालक, सर्व सभासद, ग्राहक आणि हितचिंतक यांचं मी मनपूर्वक स्वागत करते व आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सर्वांचं स्वागत. नमस्कार. दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड या बँकेच्या पुण्यामधील 12व्या शाखेचे नरे येथील शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित नरी परिषदेतील आमदार माननीय भीमराव तापकीर साहेब, बँकेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर एरम साहेब, कराड अर्बन कुटुंब प्रमुख माननीय सुभाषराव जोशी भाऊ, बँकेचे सन्माननीय व्हाईस चेअरमन समीर जोशी साहेब, सर्व सन्माननीय संचालक संचालिका, बँकेच्या पुणे शाखेतील सर्व शाखांचे सल्लागार, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले नरेगावचे सरपंच सुशांतजी कुटे, प्रतिष्ठित नागरिक, तसेच मनसेचे लघुउद्योग विभागाचे पुणे जिल्हा संघटक माननीय सुरेश देशमुख, MSDLचे अभियंता माननीय दिनेश बडसे साहेब, सुरेश वसंत उभे साहेब, तसेच नागपुरे साहेब आणि बँकेवर प्रेम करणे आपण सर्व नरे परिषद पुणे विभागातील सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि दसऱ्याच्या पूर्व संध्येला या शाखेचं ओपनिंग होत आहे. रिझर्व्ह बँकेला 10 शाखांची परवानगी दिली. 10व्या शाखेच्या पैकी 8व्या शाखेचं आज ओपनिंग होत आहे. शारदीय नवरात्रीचा आजचा अष्टमीचा दिवस आहे आणि आज योगायोग बँकेच्या 8व्या शाखेचं आज उद्घाटन होत आहे. कराड अर्बन बँकेनं पुण्यामध्ये पहिलं पाऊल 1997 साली टाकलं. त्यावेळेचे बँकेचे सन्माननीय संचालक कैलासवासी मगर साहेब यांच्या प्रेरणेतून पुण्यामध्ये आम्ही पहिली शाखा चालू केली. त्यानंतर गेल्या 26 वर्षामध्ये बँकेच्या 11 शाखा होऊन आजच्या 12व्या शाखेचं आज उद्घाटन होत आहे. बँकेच्या एकूण 62 शाखा असून 4800 कोटीचा व्यवसाय करणारी ही बँक 106 वर्षाची जुनी बँक आहे. या 106 वर्षाच्या जुन्या बँकेच्यामध्ये 62 शाखांपैकी 12 शाखांचा म्हणजे 11 शाखांचा पुण्यामधला व्यवसाय जवळ 900 कोटीचा व्यवसाय आहे. आणि पुण्यामध्ये व्यवसायासाठी असणारा स्कोप बघून बँकेने आता ही 12वी शाखा चालू केलेली आहे. त्या नरे परिसरामध्ये जे व्यावसायिक आहेत किंवा जे रहिवासी आहेत ते सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतेक रहिवासी इथं असल्यामुळं त्यांच्या मागणीनुसार बँकेने नरे शाखेचा आता योग ओपन केलेला आहे. बँक हे 106 वर्षाचे जुने आहे. त्याला एक महत्त्वाचं कारण असं, कुठलीही संस्था 106 वर्ष टिकायची म्हटलं तर त्या संस्थेला एक काहीतरी वैशिष्ट्य असतं आहे. तशी बँकेची एक महत्त्वाची काही वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्यवीरांनी स्थापन केलेली ही बँक म्हणजे स्वातंत्र्यपूर्व स्थापन झालेली बँक आहे. त्यामुळे बँकेमध्ये स्वातंत्र्यवीरांचा जो उद्देश होता की कुठलंही राजकारण, कुठल्याही व्यवसायात आणायचं नाही, पारदर्शक कारभार करायचा आणि प्रत्येक समाजातल्या तळागाळापर्यंत ही आर्थिक संस्था पोचली पाहिजे, हे 3 महत्त्वाचे उद्दिष्ट बँकेनं गेल्या 106 वर्षापासून पाळलेले आहेत. त्यामुळे 106 वर्षामध्ये बँकेमध्ये कुठलेही राजकारण आलेलं नाही आहे. आणि बँकेमध्ये आता संचालक मंडळ आहे, सगळ्या पक्षाचे सगळे संचालक आहेत, पण राजकारण बँकेमध्ये कुठल्या प्रमाणात नाही आहे. गेल्या 40 वर्षापासून बँकेमध्ये निवडणूक नाही आहे. बँकेचे जे सेवक वर्ग 1000 आहे, 1000 सेवकामध्ये युनियन नाही आहे, युनिटी आहे. त्यामुळे बँकेचा कारभार पारदर्शक चालतो आणि समाजाकडून कारभार चालतो. हे कराड अर्बन कुटुंब जे आहे ते कराड अर्बन कुटुंब का म्हटलं जातं, बँकेबरोबर ज्या सामाजिक संस्था आहेत, एक मोगमदी शाळा आहे, एक डिपार्टमेंटल स्टोअर आहे, एक सामाजिक उत्तरदायी न्यास आहे, त्या सेवकांची पतसंस्था आहे, महिला गृहउद्योग आहे, सेल्फ ग्रुप, अशा 6-7 संस्थांमुळे एक कुटुंब आहे. आणि या कुटुंबामध्ये जवळजवळ 1 लाख सभासद आहेत. आणि 1 लाख सभासदांमार्फत या कुटुंबाचा कारभार हे कुटुंब प्रमुख माननीय सुभाषराव जोशी गेल्या 40 वर्षापासून बँकेचा कारभार सांभाळत आहे. माननीय सुभाषराव जोशींचा जे उद्देश सांगायचं म्हटलं, त्यावेळी बँकेचा व्यवसाय 7 कोटीचा होता 1983 साली, तेव्हा ते बँकेमध्ये संचालक आले. आणि आज 4800 कोटीचा व्यवसाय गेली 42 वर्षे बँकेची धुरा ते गंभीरपणे सांभाळत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेची प्रगती चांगल्या प्रमाणात होते. त्यात आत्ताचे अध्यक्ष म्हणजे डॉक्टर एरम साहेब, त्यांचे थोरले बंधू माननीय डॉक्टर D.S. एरम बाबा, ते खरे पुण्यातलेच म्हणायचं, ते पुण्यातले त्यांचा जन्म, पण त्यांच्याच नेतृत्वाखाली सुद्धा बँकेची प्रगती चांगल्या प्रमाणात झाले. त्यांचे बंधू माननीय डॉक्टर एरम साहेब गेल्या 20 वर्षापासून बँकेचे चेअरमन आहेत.
अशाच एकसंघी कारभार चालल्यामुळेच बँकेची प्रगती चांगल्या प्रमाणात होत आहे. हे काम करत असताना बँकेमध्ये सुद्धा सगळं कॉर्पोरेट कल्चर आहे. जरी कॉपरेटिव्ह बँक असेल तर कॉर्पोरेट कल्चर आहे. बँकेमध्ये व्यावसायिक आहे. बँकेमध्ये सेवक वर्ग जे आहे, मी स्वतः चार्टर्ड अकाउंट आहे. बँकेमध्ये 9 चार्टर्ड अकाउंटमध्ये सर्व्हिसमध्ये आहे. 2 ICW आहे. LLM झालेले जवळ 9 जण बँकेमध्ये काम करतात. जरी व्यावसायिक आहे हे बँकेमध्ये आहे. आणि अधिकाराचं विकेंद्रीकरण आहे. मॅक्झिमम अधिकार ऑफिस लेवलला आहे. मॅक्झिमम अधिकार ऑफिसला दिलेला असल्यामुळं बँकेची चांगल्या प्रगती होते. अधिकार दिल्याबरोबर अकाउंटेबिलिटी आहे. जर जरी कुठले सेवकाने चूक केली ती त्यांना जबाबदारी प्रत्येक सेवकांना दिलेली आहे. तर बँकेचा कारभार त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याचंच उद्घाटक म्हणून या बँकेचा 12वी शाखा पुण्यामध्ये चालू होते. यानिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित आला, त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर ही जागा आम्हाला आता जी उपलब्ध करून दिली, स्वस्तामध्ये चांगल्या पद्धतीने अगदी नेटनेटकी करून आमचे गंगाधर बडवळे साहेब यांनी जागा उपलब्ध, त्यांच्याही कुटुंबियांचं मी हार्दिक स्वागत करून पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करून माझं प्रास्ताविक संबोधतो. धन्यवाद. आणि नगरसेवक श्री भडावळे साहेब मान्यवरांचा सन्मान करू इच्छिते. सर एक मिनटं. तसंच श्री भडावळे साहेब चेअरमन साहेबांचा सत्कार करतात. सर तसंच आज सगळ्या अर्बन कुटुंबियांना एक अत्यंत अभिमानास्पद अशी आणि कौतुकाचे ठाणे आणि नवी मुंबई येथे स्थायिक असलेले आपले नागरिक त्यांनी एक आम्ही सातारा प्रतिष्ठान अशी संस्था स्थापन केलेली आहे. या संस्थेतर्फे माननीय गुरुसाहेबांचा बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार जाहीर त्यांनी केलेला आहे आणि हा पुरस्कार त्यांना उद्या प्रदान करण्यात येणार आहे. या औचित्य साधून आम्ही पुणे विभागाच्या वतीने आज माननीय गुरुसाहेबांचा सत्कार करत आहोत. गुरुसाहेबांना सातारा भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. सर एक मिनट. एक मिनट मॅडम समोर. सुनील देशमुख साहेब यांना मी सत्कार स्वीकारण्यासाठी येण्याची विनंती करतो. डॉक्टर अनिल लाहोटी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करा.
उपस्थित असतात. नरे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री केरबा चरवड साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यावे. त्यांचा सत्कार ग्रीन एकर्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा माननीय श्रीमती विभावरीताई सनस यांना मी सत्कार स्वीकारण्यासाठी विनंती करतो. त्यांचा सत्कार माननीय जाधव वहिनी करतील. मी जाधव वहिनींना विनंती करतो. नरेगावच्या माजी सरपंच आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या माननीय सौ जयश्रीताई भोमकर त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यावे. नवसह्याद्री उद्योग समूहाचे सर्वेसर्वा राजगड सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माननीय श्री पोपटराव सुके साहेब यांचा कणकवली शाखेचे जागा मालक यांचा सत्कार माननीय मी आमदार साहेब मी यांना विनंती करतो की त्यांनी करावा. उद्योग विभागाचे वडावळे साहेबांच्या या सुंदर वास्तूमध्ये आणि सुंदर वास्तू निर्माण करण्याचं काम इंजिनियर श्री प्रसाद पुणे येथील कोऑपरेटिव्ह लिमिटेड कराड या 12व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या हस्ते उद्घाटन झाले असे आमचे मित्र आणि या मतदारसंघाचे लाडके आमदार भीमराव अण्णा तापकीर, तसेच या बँकेचे संस्थापक फाउंडर मेंबर त्यांना जोशीभाऊ म्हणतो आम्ही, असे जोशीभाऊ डॉक्टर येरम सर, उपाध्यक्ष समीर जोशी, बँकेचे MD, सर्वप्रथम सर्वच पालक यांनी जागा दिली असे बडाळे साहेब, ज्यांचा आत्ता सत्कार झाला ते सर्वजण. बँकेबद्दल एक थोडक्यात 2 मिनटं बोलतो. मला थोडा उशीर झाला यायला, त्याबद्दल सर्वात पहिले दिलगिरी व्यक्त करतो की अण्णा पुण्यात येतं काय होणे आणि कृष्णाकाठी ज्या बँकेने जिथं सुरुवात झाली आणि त्यांची पुण्यात 12वी शाखा झाली म्हणजे त्यांच्यात काहीतरी आहे हे सिद्ध झालेलं आहे. कारण सर्वांना माहिती आहे तर पुण्यात खपलं
तर देशात खपलं जातं. आणि पुण्यात खपवणं एवढी साधी गोष्ट नाही आहे. मी एक 12-13 वर्षापूर्वी जोशीभाऊंना भेटलो होतो कणकवली शाखेच्या उद्घाटनाच्या अगोदर. मला वाटतं एक अनुभव सांगतो फक्त. आणि त्यांची त्याच दिवशी संचालक मंडळांची मीटिंग होती आणि त्यांनी कणकवली इथे स्ट्रॉंग होतं आणि मी खरोखर त्यांचं मनापासून कौतुक करतो. नऱ्यामध्ये तर आता बरेच सगळे उद्योजक मंडळ आहेत, बरेचसे चेहरे सगळे माझ्या ओळखीचे आहेत आणि चांगली जागा निवडलेली आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला की ह्या भागात आता एक फार उद्योजक तयार होतं आणि एक ज्याला प्रगतशील म्हणतो आपण उद्योजक वर्ग, तर त्या सगळ्यांनाच मला वाटतं कराड बँकेचा चांगल्यापैकी उपयोग होईल. कारण एक ट्रान्सपोर्ट सेवा ज्याला म्हणतो आपण, आज बँकिंग क्षेत्रात तुम्ही जर पाहिलं तर दररोज वेगवेगळं ऐकायला मिळतं. पण यांना सांगायचं म्हणजे की फाउंडर मंडळी जेवढी स्ट्रॉंग आहे, म्हणजे जोशीभाऊ असतील, डॉक्टर एरम असतील, त्यांच्याबरोबरचे सगळे सहकार्य असतो. जास्त काय बोलणार नाही. बँकिंगबद्दल सातत्याने रेट कमी जास्त असते, येतात ठेवी येतात जातात चालू असतं आणि त्याप्रमाणे बँकेचे आता 12वी शाखा झालेली आहे पुण्यात येतो आणि जाता जाता माझ्याकडे उद्या एक माणूस फोटो मी त्या ब्रँडसाठी 1 कोटी रुपयाचा चेक देतो ठेवी म्हणून. तुम्हाला तेही सांगतो. त्यामुळे सगळ्यांना माहिती फोटो पाठवा. मंडळींना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रिय आमदार माननीय आमदार साहेबांना विनंती आहे की त्यांनी आपलं शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, शाखेचं या ठिकाणी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सन्माननीय या बँकेचे सर्व आता आमचे सुभाषराव जोशी भाऊ, त्याचप्रमाणे डॉक्टर चेअरमन सुभाषराव एरम, त्याचप्रमाणे समीरजी जोशी यांनी अत्यंत तरुण तडकदार असे सीए आहेत. खरं तर बँक चालवायची आणि कुठे पैसे कसे आणायचे ते आपले सर्व गुरव साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या बँकेचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी सर्वप्रथम मी जाहीर करतो. खरं तर बँक म्हटलं की आपणा सर्वांच्या जिव्हाळ्याची बँक, सर्वसामान्यांची बँक, विश्वासार्थ जपणारी बँक आणि 100 वर्षापूर्वी सुरू झालेली ही कराड अर्बन बँक. खरं तर आपण पाहतो की आता एखादा उद्योग व्यवसाय बँक पतसंस्था सुरू झाली की तिच्यावर किती विश्वास ठेवायचा, परंतु 100 वर्ष या ठिकाणी कराड अर्बन बँक ही या ठिकाणी खरं तर 64 शाखा या ठिकाणी होत आहे. 4000 कोटीच्या पुढे त्यांच्या ठेवी गेलेल्या आहेत. म्हणजे आपण जी विश्वासार्हता ही जी या ठिकाणी नागरिकाप्रती विश्वास व्यक्त करून घेतली, खरं तर विश्वासाचं संपादन करणं नागरिकांचा आणि आपल्या बँकेप्रती त्यांना या ठिकाणी ठेवी असतील, या ठिकाणी कर्जरूपी सेवा देणं असेल, हे करण्याचं काम आपण करत आलेलो आहोत. बँकेची आपण पाहतो की बँका आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उभ्या राहत असताना काही बँकांचं पुणे शहरामध्ये उदाहरण द्यायचं, मी काय कुठल्या बँकेचं नाव घेणार नाही, परंतु आमच्या पुणेकरांना नक्कीच काही बँकांनी विश्वासार्थाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली. मोठ्या प्रकारे आपण म्हणतो की ठेवी ठेवायच्या आणि त्या कर्ज स्वरूपामध्ये त्या ठिकाणी गोरगरीब सामान्य नागरिकांना ज्याची फेडण्याची ऐपत असेल प्रामाणिकपणाने अशा नागरिकांना उद्योग व्यवसाय व्यापारासाठी कर्ज रूपाने देण्याचं काम या ठिकाणी ही बँक करत आलेली आहे. आता तसंच जेव्हा आपण विश्वास निर्माण करण्यासाठी जातो, आपण 100% विश्वास निर्माण करतो, नाती जोडतो आणि
नांदेड फाटा असेल किंवा इतर कात्रज असेल, धायरी असेल, हा परिसरामध्ये कमीत कमी 10,000 कोटीची इंडस्ट्री, लघु उद्योग आणि सूक्ष्म उद्योग हे लोक इथं विस्तारित झालेले आहेत. आपल्याला सांगताना एवढा मला आनंद होईल की आपण या ज्या बँकेच्या सेवा त्यांच्यापर्यंत घेऊन जात आहे. एक कुटुंब, एक बँक, एक विश्वास जो आपण निर्माण केलेला आहे, निर्माण करताय, याच्यासाठी माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण त्यांना सर्व्हिसेस चांगल्या द्यावा. या ठिकाणी मला आमंत्रित करून माझा सन्मान केल्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. मध्ये होऊ देत, प्रत्येक पेठेमध्ये एक एक शाखा होऊ दे अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करते. एक कस्टमर म्हणून मी इथं आज तुमच्यासमोर उभी आहे. आज मी ट्रान्सपोर्टसारख्या व्यवसायात काम करत असताना मला लागणारा फंडिंग किंवा माझं गाड्यांची खरेदी विक्री जेव्हा मी करत असते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, कराड अर्बन बँक. एकतर ही जुनी बँक आहे आणि त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे, सकल जनासी आधारू, त्या ब्रीदवाक्याप्रमाणेच ही संपूर्ण ब्रँचमधली प्रत्येक लोक ही काम करत असतात. म्हणजे मी आत्ताच रिसेंटली एक ट्रक परचेस केला, अजून घेणार आहे, पण मी 100% सांगते ह्याच्या पुढं माझं सगळी लोनचं काम किंवा कोणतंही काम हे मी कराड अर्बन बँकेमार्फतच करणार आहे. इतकी कस्टमर फ्रेंडली सर्व्हिस मला मिळालेली आहे. कुठल्याही प्रकारचं ताण हा व्यावसायिकावर न येऊ देता अत्यंत स्मूथ पद्धतीने कर्ज प्रकरण झालेलं आहे. काही पाईपलाईनमध्ये आहेत तर तीही होतील आणि बँकेच्या अनेक सुविधा आहेत. फक्त एकच रिक्वेस्ट आहे की थोडं नेट बँकिंग चालू झालं तर सोने पे सुहागा होईल. पण मी बँकेच्या एकंदर कारभाराबद्दल आणि त्यांच्या सुविधेबद्दल समाधानी आहे. धन्यवाद. नरे येथील नामांकित आणि ग्रामपंचायतीमध्ये ही बाँड्री आणि बारीक सासा रस्ता होता आणि ह्या बाँड्रीवर आता नेमकी ह्या ठिकाणी असणारी ती कराड अर्बन बँक कोऑपरेटिव्ह या ठिकाणी होत असताना या बँकेला मी मनापासून अशा हार्दिक शुभेच्छा दिल्या. आज नवरात्र उत्सव आहे. नवरात्र उत्सवामध्ये आज मला वाटतं 8वी माळ आहे आज आणि या ठिकाणी एक आनंदाचं वातावरण आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना वाटतं की असणारी ही ती कराड अर्बन बँक आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारी ही बँक आहे. मी ऐकून येईल कारण ही 65वी शाखा झाली म्हणजे काही 2-5 शाखा झाल्या म्हणजे काही बँक झाली होती असून 65वी शाखा झाली म्हणजे याचा अर्थ असा होतो की ही बँक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारी बँक आहे. या भागामध्ये अनेक बँका आहेत. शेंगड रोडला बँक आहे, ह्या रोडला सुद्धा बँक आहेत, परंतु बँकमध्ये काम करणाऱ्या सर्व टॉपने त्यांना मी विनंती करतो टॉपला की आलेल्या कस्टमरला अतिशय चांगल्या प्रामाणिकपणाने त्याची व्यवस्था करा की त्याची सुविधा त्याला पुरवा. त्या ठिकाणी समाधान होऊन तो कस्टमर बाहेर गेला पाहिजे म्हणून अतिशय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची बँक चालू शकते. कारण आमच्या ह्या भागामध्ये भारतीय सहकारी बँक आहे, जिजामाता महिला सहकारी बँक आहे, ह्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत, परंतु अतिशय चांगल्या नम्रपणाने ते असणारा तिचा टॉप अतिशय कस्टमरला चांगल्या पद्धतीची सेवा उपलब्ध करून देतो म्हणून त्या बँका 1 नंबरला बँका चालू झालेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीने ह्या सुद्धा या बँकेने अशाच पद्धतीने टॉपने चांगल्या पद्धतीने सेवा द्यावी अशीच मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. त्या ठिकाणी देत नव्हतं लोन, परंतु त्यावेळेला ती कराड अर्बन बँकेने आमच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी त्या काळी 22 लाख रुपयाचं लोन दिलं होतं आणि ते दिल्यानंतर मग तसंच पुढं करत 23 वर्षामध्ये 22 लाखाचे आज जवळजवळ 20-25 कोटीच्या लोनपर्यंत आम्ही त्या ठिकाणी मजल मारलेली आहे. सांगायचं एवढंच की अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळेला बँकेने मदत केली त्याच्यामुळं आजपर्यंत त्या ठिकाणी हडप सर या ठिकाणी मला वाटत नाही की कुठल्या बँकेची शाखा नाही असं नाही आहे तिथं. हडप सर टू कासबा पेठ हे अंतर भरपूर आहे, परंतु आम्ही कासबा पेठ सोडून माझं कुठल्याही बँकेमध्ये खातं नाही आहे. आज अवघड परिस्थितीमध्ये बँकेने साथ दिल्यामुळं आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग व्यवसायामध्ये प्रचंड पुढे गेलेलो आहे. ह्या बँकेचे जे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांचं नेहमी आम्हाला कायम मार्गदर्शन असतं
की ज्या वेळेला आपण एखादा व्यवसाय करतो, समजा आज ह्या वर्षी 1 कोटीची गरज आहे, पुढच्या वर्षी आपल्याला गरज वाढत असते, त्यामुळं कायम चांगल्या बँकेत खातं ठेवायचं. कारण ह्या बँकेचं लोन लिमिट आहे हे प्रचंड मोठं आहे. आणि बँकेच्या लोनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मला वाटतं आमच्या फायली 5-5 दिवसामध्ये 2-2 कोटीचा साहेब आपण सँक्शन करून डिस्बर्समेंट केलेले आहेत. हे मला नाही वाटतं दुसरं कुठल्याही बँकेत होते म्हणून. आपल्या भागाचे लाडके नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांचं या ठिकाणी आज या ठिकाणी भडावळे हाईट्स या भडावळे प्रेस्टिज या बिल्डिंगमध्ये उद्घाटन होत आहे. या मंगलमय प्रसंगी बँकेचे CEO असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, गुरव साहेब असतील, त्याचप्रमाणे कर्मचारी वर्ग, संचालक मंडळ यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आमच्या बरोबर आहात. कराड अर्बन बँकेच्या नरे ब्रँचचं आज आपणा सर्वांच्या साक्षीने ओपनिंग झालेलं आहे. आणि या कार्यक्रमानिमित्त कुटुंब प्रमुख माननीय भाऊ, बँकेचे चेअरमन गुरवसाहेब, बँकेचे सर्वच स्टाफ आणि कर्मचारी आणि उपस्थित आपण बंधू भगिनींना, आता मी मान्यवरांची किंवा यापूर्वी माझ्यापूर्वी ज्या लोकांनी मनोगत व्यक्त केली त्या सर्व लोकांच्याकडून हेच पाहिलं की बँकेने लोकांच्या बरोबर, सर्वसामान्य माणसाच्या बरोबर कुठल्या पद्धतीने रिलेशन जपलेले आहे. आज आपण पाहतो एक भगिनी त्यांनी म्हणजे ह्याचे ऑनलाईन बाबतही सूचना मांडली. आपण पाहतो की बँका कुठल्या पद्धतीने वागत असतात. मित्रो, या सहकारी ज्या बँका आहेत, या बँकेमध्ये एक इतर ज्या प्रायव्हेट बँक आहेत आणि यांच्यामध्ये एक बदल आहे. तो बदल असा आहे की आपण बँकेमध्ये गेलो तर माणसं आपल्याशी बोलतात आणि बाकीच्या बँकेत जर आपण गेलो तर आपल्याला कॉम्प्युटरशी बोलावं लागेल. आणि मला वाटतं की हा जो फरक आहे, हा फरक आपल्याला सर्व ठिकाणी आढळतो. की समजा उद्या काही अडीअडचणी आल्या आणि तिथं जर काही समजून घ्यायचं असेल तर तो कॉम्प्युटर समजून घेत नाही, तिथला माणूस आहे, अधिकारी आहे, गुरव साहेब असतील, इथं काम पाहणारे कांबळे साहेब असतील, ही लोक तुम्हाला त्यावेळेस समजून घेऊन तुमच्या अडचणी सोडू शकतात. धनकवडी ब्रँचचं ओपनिंग झाल्यापासून मी बरोबर आहे. आज आमच्या उद्योग समूहामध्ये म्हणजे कुतवळ फूड शासन ऊर्जा उद्योग समूह किंवा अनेक 2-3 प्रकारच्या कंपन्यांची खाती बँकेबरोबर आहेत. सर्व ठिकाणी बँकेची आम्हाला मदत झालेली. इंटरेस्ट रेटमध्ये बदल आढळतो की कोऑपरेटिव्ह बँक आणि अडचणीला समजून घेऊन आपल्याला त्यावेळी ताबडतोब मदत करण्यामध्ये या बँका उपयोगी पडतात, कोऑपरेटिव्ह बँक. आणि त्यातही परत कराड बँकेच्या विषयी मी सांगायला नको, तुम्ही या अडीअडचणीमध्ये बँक कशी सहकार्य करते त्याचा तुम्ही स्वतःही अनुभव घ्या. आणि मला वाटतं व्यवसायामध्ये तेच आहे की एकमेकाच्या अडीअडचणी घेऊन समजून आपल्याला पुढे चालावं लागतं. बँके मला वाटतं की कर्ज फक्त मिळतंय म्हणूनच समाधान मानण्याचा अर्थ नाही, तर कर्ज रिपेमेंट करून ज्यावेळेस आपण बँकेबरोबर कायम राहतो त्यावेळेस आणखी नातं घट्ट होतं. अशा प्रकारची वागणूक आपली बँकेबरोबर असली पाहिजे. या सर्व लोकांच्याकडून आपल्या अडीअडचणीमध्ये वेळोवेळी नक्की मदत होईल अशा प्रकारचा आमचा अनुभव आहे. या ब्रँचला आणि संपूर्ण अर्बन बँकेच्या पुढच्या वाटचालीला डायरेक्टर माननीय श्री मनोज जाधव, त्यानंतर माननीय पद्माकर लायगुडे, नंतर राजाभाऊ लायगुडे, माननीय श्री लायगुडे साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. हॅलो. व्यासपीठावरील सर्व संचालक मंडळ, पहिल्या स्टार्टला आपल्या इकडं भारतीय बँक होती, सुवर्ण एक होती, बाकीच्या भरपूर बँका आल्या, पण उशिरा का होईना डायरी आणि नऱ्याच्या बॉर्डरवरती ही बँक आहे. आणि ह्या भागामध्ये सगळे इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळं
आपल्याला इथं तर कस्टमर मिळणारच आहेत, पण डायरीला एक चांगली बँक डायरी गावामध्ये ही होते, खरं कौतुकास्पद आहे. त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा आहेत. खरं तर इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळं इथं आपल्याला स्वतःहूनच कस्टमर उपलब्ध होणार आहेत, कारण इंडस्ट्रियल एरियामध्ये जे काही कर्मचारी आहेत किंवा काही कंपन्या आहेत त्यांचे पण आपल्या इथं खाते उघडू शकतात आणि आपल्या बँकेकडून त्यांना चांगलं सहकार्य व्हावं हीच आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर ताईंनी आत्ताच सांगितलं की ज्यांच्या शुभ हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं ते येथील लोकप्रिय आमदार तापकिरे साहेब, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉक्टर अनिल लाहोटी, त्याचबरोबर ज्या मान्यवरांचा सत्कार झाला ती सर्व सत्कारमूर्ती, त्याचबरोबर ज्या मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, भरभरून बँकेचं कौतुक केलं, बँकेला मौलिक सूचना केल्या आणि भविष्यामध्ये बँकेचं स्वरूप कसं असावं याचं मार्गदर्शन केले, हे सर्व मान्यवर कराड अर्बन बँकेच्या पुणे रिजनमधील रवी कांबळे, मेंदरगी व सर्व सेवक वर्ग, सर्व शाखांचे व्यवस्थापक, ह्या कार्यक्रमासाठी मुद्दामून उपस्थित असलेले पोपट सुके सर, गंगाधर भडावले सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले घरमालक ज्यांनी ही वास्तू आपल्या ताब्यात दिली आणि मोठ्या विश्वासानं आणि प्रेमानं ती रिन्युएशन केलं, ते सर्व प्रसाद कुलकर्णी इंजिनियर बँकेचे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले होळकर सर, चरवडे सर, अनमसागर, कोकळे मॅडम, भूमकर मॅडम आणि ड्रोन कंपनीचे श्री अनिल देशमुखे सर, नागपुरे सर, या सर्वांचं मी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे सहर्ष स्वागत करतो आणि धन्यवादही देतो की त्यांनी बँकेविषयी खूप चांगले विचार मांडले, खूप कौतुक केलं आणि आम्हालाही काही सूचना दिल्या. बँक तर खरं 160 वर्षापूर्वीची आहे असं सर्वांना आपल्याला माहितीच आहे, परंतु एखादी संस्था ज्या वेळेला वयाने मोठी होते त्यावेळेला ती नेहमीच्या व्यक्तीप्रमाणे अशक्त न होता सशक्त होत जाते, तिचा पाया विस्तृत होत जातो, अधिकाधिक ती समाजाभिमुख होते आणि त्याचबरोबर समाजाला जास्त ती लोकाभिमुख होते. मित्रांनो, नरे शाखा ओपनिंग करण्यामध्ये थोडासा उशीर झाला हे आम्हालाही कळतं आहे, परंतु ह्या निमित्तानं एक मुद्दामून गोष्ट नमूद करावीशी वाटते की नरे हे पुणे शहरात सामील झालेली एक खेडेगाव जरी असलं तरी एक औद्योगिक क्षेत्र म्हणून नुकतंच प्रसिद्ध पावलं. इथं बरेचसे उद्योजक आहेत, बरेच इंडस्ट्री आहेत, बरेच कॉमन माणसं आहेत फ्लॅट्समध्ये. तर ह्या सर्वांना मदत करण्यासाठी आलो आहे. कुठल्याही बँकेबरोबर, सहकारी बँक असेल, नॅशनलाइज बँक असेल, इंटरनॅशनल बँक असेल, प्रायव्हेट बँक असेल किंवा पतसंस्था असतील, यांच्याबरोबर आम्ही कॉम्पिटिशन करायला आलेलो नाही. बँकेचं 160 वर्षाचं जरी अस्तित्व असलं तरी एक अर्बन कुटुंब, एक संस्कृती आहे, एक कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबातल्या ह्या अर्बन कुटुंबामध्ये आज या नरे शाखाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व ग्राहक, हितचिंतक, कर्जदार, ठेवीदार आणि घरमालक, हे घरमालक देखील आम्ही कुटुंब समजतो, कारण की त्यांनी वास्तू आपल्या फार मोठ्या विश्वासानं आमच्याकडे ताब्यात दिलेली असती आणि हे वास्तूच आत्तापर्यंतच्या पुण्यामध्ये जवळजवळ 11 शाखा आहेत, ही 12वी शाखा आहे. परंतु मित्रांनो सांगतो की पुण्यामध्ये सर्वात देखणी, प्रशस्त आणि सुंदर अशी शाखा आहे. त्याबद्दल मी भडावले कुटुंबियाचं धन्यवाद देतो आणि आभारही मानतो. कराड अर्बन बँकेचा व्यवसाय साधारणतः 4800 कोटीचा आहे. त्याचबरोबर बँकेचे 64 शाखा आहेत. बँकेचा जो वर्ग आहे, ग्राहक वर्ग आहे, तो खूप चोखंदळ आहे आणि पुण्यामध्ये स्थायिक झालेली मंडळी ही नुसती आता पुणेकर राहिलेली नाही, तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं
गोळा झालेली पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबई, नाशिक ह्या भागातनं आलेली ही सर्व मंडळी आहेत. काही नोकरीच्या निमित्तानं आलीत, काही IT च्या निमित्तानं आलीत, काही प्रोजेक्ट कारखान्याच्या निमित्तानं आलीत. तर ह्या सर्वांना बँक सर्व करण्यासाठी खूप सक्षम आहे. बँकेचं जर का आज एक्सपोजर लिमिट जर का तुम्ही कळलं तर एका व्यक्तीला कर्ज देणं जर का एखाद्या इंडस्ट्रीला किंवा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीला करायचं असेल तर ती 40 कोटीपर्यंत आपण एखाद्या संस्थेला किंवा ग्रुप फायनान्स करू शकतो. त्याचबरोबर कन्सॉर्शियममध्ये देखील म्हणजे आपण सहभाग ज्याला म्हणतो बाकीच्या बँकेच्या सहभागाने देखील आपण जास्तीत जास्त फायनान्स करू शकतो. हा फायनान्स करत असताना नुसतीच कन्व्हेन्शनल बँकिंग करत नाही आपण, त्याबरोबर ग्राहक म्हणजे तारण कर्ज आहेत, वाहन कर्ज आहेत, गृह कर्ज आहेत, त्याचबरोबर SMECसाठी पण प्रोजेक्ट फायनान्स आहे आणि त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटकांसाठी देखील वेगवेगळ्या योजना आहेत. प्रायोरिटी सेक्टरसाठी पण वेगवेगळ्या योजना आहेत, स्त्रियांसाठी देखील योजना आहेत आणि आत्ता नुकतंच पंतप्रधानांनी किंवा त्या सर्व आपल्या बँकेत आपण कार्यान्वित करतो आणि करणारही आहोत. त्यासाठी जी आधुनिक टेक्नॉलॉजी लागते किंवा आधुनिक तंत्रज्ञान लागतं ते आपल्या बँकेकडं स्वयंभू आहे. आपण कुठेही आउटसोर्सिंग करत नाही. आपलं कोर बँकिंग सोल्युशन किंवा IT कमिटी ह्याच्यामध्ये 35 ते 40 फुल टाईम इंजिनियर्स आहेत आणि ती अखंड 24 तास सेवा देत असतात. एक डेटा सेंटर आहे, एक डिझास्टर रिकव्हरी सेंटर आहे आणि एक फार सेंटर देखील आहे सिंहगड शाखेच्या जवळ. तर त्यामुळं बँक ही अतिशय सखी. जर का तुम्ही नेट NPA म्हणला तर तो 3% आसपास आहे, 3%पेक्षा थोडासा जास्त, 3.08 किंवा 3.1. तर भविष्य काळामध्ये 31 डिसेंबरपर्यंत ते NPAचं प्रमाण साधारणतः 0% आणण्याचं प्रयोजन आहे. त्याचबरोबर 4,800 कोटीचा आज बिझनेस आहे, तो 5,000 कोटी मार्च एंडपर्यंत करायचा आहे. नुकतंच RBIचं इन्स्पेक्शन झालं. RBIच्या इन्स्पेक्शनमध्ये देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उद्गार काढले, चांगले रिमार्क दिलेत, आपल्याला A ग्रेडही मिळाली आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला ह्या वर्षात 10 शाखा मिळाल्या पण येत्या 6 महिन्यात किंवा भविष्य काळामध्ये आणखीन भरपूर शाखा आपल्याला मिळतील अशी माझी खात्री आहे. आणि तशा जर का शाखा मिळाल्या तर पुण्याचा प्रायोरिटीवरती विचार करून जिथं जिथं पॉकेट्स आहेत किंवा जिथे जिथं पोटेन्शियल आहे किंवा जिथं जिथं गरज आहे सहकारी बँकांची, जिथे जिथं आपला हा ग्राहक वर्ग पसरलेला आहे अशा सर्व व्यक्तींना किंवा अशा सर्व ठिकाणी आपण आपल्या शाखा उघडणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे इन हाऊस इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे. हे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सर्व पद्धतीनं आणि मार्केटिंग डिपार्टमेंट सर्व स्वतः सर्वे करत असतं, स्वतः हे करत असतं आणि स्वतः हे सगळं डिझाईन करून स्वतः आपण कन्स्ट्रक्शन घेतो, कुठलीही बाहेरची मदत न घेता. प्रसाद कुलकर्णी हे आमच्या कुटुंबातलेच आहेत, त्यामुळं पुण्याच्या सर्व शाखांची जबाबदारी त्यांची आणि त्यांचा आता आपण या निमित्ताने सत्कार केला. तर अशा प्रत्येक ठिकाणी आहेत, म्हणजे कोल्हापूर, सांगली, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईमध्ये देखील 4 शाखा आहेत. इव्हन सोलापूरमध्ये आता 2री शाखा झाली. ह्याच्यामध्ये आजची ही शाखा 8वी शाखा आहे. पुढच्या आठवड्यामध्ये रत्नागिरीला एक शाखा होणार आहे आणि नंतर लोणंदला देखील एक शाखा होणार आहे. तर ह्या शाखांचं नियोजन करताना जास्तीत जास्त लोकांना सेवा मिळावी, लोकांचं उदात्तीकरण व्हावं, समाजीकरण त्यांचं. कारण कराड अर्बन बँकेच्या पैशाला यश आहे. ज्यांनी सगळ्यांनी मनोगत व्यक्त केली त्यांनी सांगितलं की 10,000पासून आम्ही व्यवसायाला सुरुवात केली, आम्ही आज लाखो करोडो रुपयाचा आम्ही व्यवसाय करतो. तर ह्या कराड अर्बन बँकेच्या पैशाला यश आहे. कारण ती ह्याच्यामध्ये एक कुटुंब म्हणून ही संस्कृती जपली आहे आणि ह्या कुटुंबामध्ये ही बँक ही पेरेंट कन्सर्न आहे. पण पेरेंट कन्सर्न जरी असली तरी बँकेच्या अनेक सेवा म्हणजे ट्रस्टी मॅनेजरशिप आहे, स्वतःचं स्टाफ ट्रेनिंग सेंटर आहे. म्हणजे उद्या जरी आज इथं नरेश शाखामध्ये ब्रँच मॅनेजर आहे, समजा 2-3 वर्षांनी बदलले, जो कोणी ब्रँच मॅनेजर असेल तो ब्रँच मॅनेजर त्याच मुशीत तयार झाल्यामुळं तशाच पद्धतीची सेवा तुम्हाला भविष्य काळातही मिळेल एवढी मी तुम्हाला खात्री देतो. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्व सेवकांना एक प्रकारचं कुटुंबाचं ट्रेनिंग दिलं जातं, शिक्षण दिलं जातं, एक संस्कार केले जातात आणि ग्राहक सेवा हे केंद्रबिंदू मानून त्याच्याभोवती ही सगळी सेवा आपण देतो. आणि त्याच्यामुळं वर्षानुवर्ष हे जे ग्राहक आपल्याशी टिकून आहेत किंवा आपल्याशी संबंध ठेवून आहेत किंवा आपल्याशी जरी आपला थोडासा इंटरेस्ट रेट
कॉम्पिटिटिव्ह थोडासा जास्त असेल तरी आपल्याला सोडून जात नाहीत. ह्याचं कारण हेच आहे की आपली ग्राहक सेवा हे आपलं निश मार्केट आहे किंवा हे आपलं पोटेन्शियल आहे आणि हीच खरं आपली ताकद आहे. त्यामुळं भविष्यकाळामध्ये कितीतरी बँका आल्या, पतसंस्था आल्या किंवा नॅशनलाइज बँकांनी कितीतरी सर्व्हिस दिली तरी कराड अर्बन बँकेचं स्थान कोणी घेऊ शकत नाही. कारण कराड अर्बन बँकेला एक मानवी फेस आहे, नुसतं कॉम्प्युटर नाही तर त्याच्या मागं एक मानवी फेस आहे. त्यामुळं तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये कधीही जरी काही अडचण लागली तरी ह्या पुण्याच्या रिजनमध्ये कांबळे साहेब आहेत, मेंदर्गी आहेत आणि त्यांच्याच्यानं नाही जमलं तर गुरव साहेब आमचे हे फायनान्शियल ॲडवायझर किंवा तुम्हाला एक प्रकारची आर्थिक सेवा देऊ शकतात आणि त्याच्यामुळं तुम्हाला डायव्हर्जन ऑफ फंड्स किंवा दुसऱ्या बँकेकडे जायची जरूर नाही. त्यामुळे मित्रांनो, या निमित्ताने एकच सांगेन की एक बँक एक अकाउंट तुमची आपल्या शाखांमध्ये असू दे, परंतु कराड अर्बन बँक ही एकच तुम्ही बँक घ्या तर तुमचा सिबिल चांगला राहील, तुमचा अकाउंट चांगलं राहील आणि तुम्हाला भविष्यामध्ये जर एक्सपान्शन किंवा काही करायचं असेल तर कराड अर्बन बँक तुम्हाला सदैव तुमच्या पाठीशी राहील. एवढंच मी बोलतो. तुम्ही आज इथं मोठ्या संख्येनं हजर राहिलात, मनोगत व्यक्त केली, आमचं खूप भरभरून कौतुक केलं. त्याबद्दल अर्बन कुटुंबातर्फे मी आपलं धन्यवाद मानतो आणि माझं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल मी परत एकदा आपल्याला आभार मानून माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आभार मानण्याचे गोड काम माझ्याकडे आहे. आज कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या पुणे येथील 12व्या शाखेचा नरे येथे शुभारंभ झालेला आहे. आज रविवार असूनही या उद्घाटन प्रसंगी सामाजिक, औद्योगिक व राजकीय क्षेत्रातील आपण सर्व मान्यवर उपस्थित राहिलात त्याबद्दल बँकेच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच बँकेवर प्रेम करणारे सन्माननीय ग्राहक, सभासद, हितचिंतक तसेच ऑडिटर्स, उपस्थित ऑडिटर्स, लिगल व्हॅल्युअर्स यांचेही मनापासून मी आभार मानतो. नरे परिसरामध्ये या शाखेसाठी प्रशस्त आणि अशी चांगली जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल जागेचे मालक श्री भडवळे साहेब, सौ भडवळे मॅडम यांचेही आभार मानतो. शाखेचे इंटेरियर व सुशोभीकरण करून दिले त्याबद्दल कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर प्रसाद कुलकर्णी साहेब यांचेही आभार. कार्यक्रमासाठी मंडप, स्टेज, वाहन सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल बबन बावधने व त्यांचे सहकारी यांचेही बँकेतर्फे आभार. आणि आत्ताच ज्यांनी मनोगत व्यक्त केली व बँकेचे कौतुक केले, त्यांच्या सूचना केल्या, त्यांचे त्याबद्दल मी धन्यवाद देतो, त्यांना आभार मानतो. त्यामुळे आम्हाला आणखी चांगलं काम करण्याची आणि त्यातनं सुधारणा करण्याची आम्हाला संधी मिळेल. त्यामुळे त्याचप्रमाणे बँकेचे सन्माननीय कुटुंबप्रमुख श्री सुभाषराव जोशी साहेब, सन्माननीय अध्यक्ष सुभाषराव एरम साहेब, सन्माननीय उपाध्यक्ष श्री समीर जोशी साहेब, तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CA श्री दिलीप गुरव साहेब व सर्व सन्माननीय संचालक तसेच मुख्य कार्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांचे पुणे BC तर्फे खूप खूप आभार मानतो. पुणे BCला व्यवसायासाठी एक नवीन दालन उपलब्ध करून दिले आणि आम्ही नक्कीच याचा व्यवसाय वाढीसाठी उपयोग करू. तसेच यातून व्यवसाय वाढ करून आम्ही याची ग्राह्य देतो. आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो.